कुठलं सरकारचं नाही. आज त्यांनी नाव घेतलं मी शिंदेंचा माणूस आहे, मी तुम्हाला सोडणार नाही आणि लिटरली त्यांनी त्यांचं बोलणं खरं केलेलं आहे आणि आमची वाट लावून टाकलेली आहे. माणूस जाणार कुठे? कारण शिंदे त्यांच्या नावावरच त्यांचे रिलेटिव्ज आहेत, ते चुकीचं वागतात ते चालतात, ते मारतात तेही चालते, ते दारू पितात तेही चालतात. पैसा क्यावरती भरू, आम्ही क्यावरती भरू? 150 माणसाचं कुटुंब आहे, सगळा 150 कुटुंबाचं. मग आम्ही त्यांनी भरपावना दिला, आम्हाला आता फोडलं, तुम्ही फोडून टाकला का? बस मग केलाय. आमचे एवढे मुलं आहेत, आम्ही कोणाला पोट भरणार? शिंदेच्या नावाने आम्ही मरणार, 150 पब्लिक मरणार. छोटीच्या त्याने बालाला घेऊन गेल्यात हॉस्पिटल, याच्यामध्ये जेलमध्ये 3 महिन्याची पोर घेऊन गेला, 1 वर्षाचं. फोडल्याचा ऑफिस फोडल्याचा किंवा गेट फोडल्याचं तर आमचं समाधान झालं असतं. त्यांची एक कळकळावट म्हणून फोडलं. सीट पॅक मारली असती, 10 वर्षातून आम्ही समाधान केले असती. आमच्या घरी माणूस गेलाय, पण आमचे 150 माणसाचं आम्ही आत्महत्या करणार. मुख्यमंत्री असं नसतो, ज्या मुख्यमंत्र्याची ऑर्डर केली ना तो मुख्यमंत्री नाही, एका व्यक्तीसाठी 200 लोकांची मूर्ती हे करू शकतच ना तो. ज्याला मुख्यमंत्री बोलून अशा मुख्यमंत्री धिक्कार करतो. मुली सुरक्षित नाही, मुली पुरुषामुळे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही ना. आज एखादा माणूस मेला, तिकडे अटॅक होऊन मरतो, त्याच्यासाठी आमचा अख्खा रिसॉर्ट तुम्ही 5 करोडचं आज प्लान आज तुम्ही उस्वस्त करता. हा कोणता शिंदे साहेबचा निर्णय? नमस्कार, मैं हूं आदित्य सिंह। इस वक्त हम नवापुर के 7C रिसोर्ट के पास में है। यहाँ पर आप देख पा रहे होंगे तोड़क कार्यवाही यहाँ पर चल रही है लगातार सुबह से। अब 7 बज चुके हैं लेकिन कार्यवाही अब तक जारी है। यहाँ पर महानगर पालिका और महसूल विभाग के संयुक्त कार्यवाही की जा रही है। बता दें यहाँ पर थाने के पूर्व जिलाध्यक्ष थे रघुनाथ मोरे, उनके बेटे मिलिंद मोरे की मृत्यु के बाद मुख्यमंत्री का आदेश दिया गया है इस रिसोर्ट पर तोड़क कार्यवाही के लिए, जिसके चलते इस रिसोर्ट को पूरी तरीके से तहस नहस कर दिया गया है। आप तस्वीरें साफ तौर पर देख पा रहे होंगे किस तरीके से ताश के पत्तों की तरह ये इमारत पूरी तरीके से ढह चुकी है। बता दें ये जिस परिवार का ये रिसोर्ट है उस परिवार में 150 लोग हैं जो रो के देख पा रहे होंगे आप तस्वीरों में कि उनका बुरा हाल हो चुका है। उनका साफ तौर पर कहना है कि एक तरफ मुख्यमंत्री लाडली बहन योजना चला रहे हैं और दूसरी तरफ लाडली बहनों का घर उजाड़ रहे हैं। उनकी रोजी रोटी पूरी तरीके से छिन चुकी है। तस्वीरें आप साफ तौर पर देख पा रहे हैं, ये लोग रो कर बेहाल हो चुके हैं और साफ तौर पर मुख्यमंत्री पर आरोप लगा रहे हैं कि अगर इस तरीके से मुख्यमंत्री की कार्यशैली रही तो निश्चित तौर पर हमें इस तरीके के मुख्यमंत्री की कोई भी आवश्यकता नहीं है। इसी के साथ में आपको बता दें रिसोर्ट्स में कई बार कई लोगों के जान जाने की घटनाएं सामने आई है, लेकिन उस पर किसी तरह की कोई ठोस कार्रवाई नहीं देखी गई है। लेकिन ये कार्रवाई जो आप देख पा रहे हैं असल मायने में इसे कार्रवाई कही जाती है। इसे देखकर घर वाले जो 150 परिवार के लोग हैं वो पूरी तरीके से बेहाल हो चुके हैं। आप तस्वीरें देख रहे हैं, सुनिए उनकी क्या कुछ प्रतिक्रिया रही। पोऱ्याला नाहीलं ना ते आम्हाला काय ना माहिती, आम्ही नेसावट आईले ना आधी भांडण जायले आम्हाला बी कोणची भांडण जायले तेव्हा आम्ही आई धावत गेले. धावत चालल्या आम्ही थकल्यानं आंबाटल्यानं पडली उभरू तर धावत चालले. ते बघितलं त्यांचं ते तो आई बघा आई असा आई उभी आहे ना, असाच आरवा पडला तो पडला ना. माया नातू त्याला तुक्क्याला लागला, दाया मारा तुक्क्याला लागला, त्याला तुक्क्याला लागलाय. हा ते सालीस त्याला रिक्षाने भरला ना साली. आणि ते आम्हाला दवाखाना दाखवा. आमची पोरं जखली गेली, अख्खी गेली, आमची पर्जा अख्खी गेली दवाखान्याने. तोरीला काहीच ना. आमची घरं घाणान, दागिने घाल्यांचे घाणान, जमिन्या घाणान, परत पैसावरा बँकेने काढला तो क्यावरती भरू पैसा क्यावरती भरू आम्ही क्यावरती भरू आमच्या घर येतील ते. नमस्कार, मी 7Cची मुलगी, म्हणजे 7C कुटुंब खूप मोठं आहे आणि मी त्यांची मुलगी. ॲक्च्युली झालं असं होतं की काल संध्याकाळी आता ते 10 लेडीज आले. ॲक्च्युली सगळे कस्टमर गेलेले फक्त 10 लेडीज होत्या. ते कोणीतरी शिंदेंचे रिलेटिव्ज होते असे ते बोलत होते. आणि झालं असं की माझे भाऊजी त्यांच्या हातून पाठी रिक्षा रिव्हर्स मारताना त्यांचा धक्का लागला आणि ते खाली पडले. ते सेल्फी घेत होते, पाठी त्यांचं लक्ष नाही गेला आणि ते खाली पडले तर त्यांना उचललं पण.
पण त्याच्यातले जे काल वारले म्हणजे जे हार्ट पेशंट होते ते वारले. त्याच्यानंतर त्यांनीच 2 कानाखाली मारल्या त्यांच्या रिक्षातून काढून आणि मारत बाहेर घेऊन गेले. त्या लेडीज होत्या, त्यांनी विचारलं पण नाही की तुमचं काय झालं, चुकी झाली. त्यांनी सॉरी पण सांगितलं. इवन त्याने पायासुद्धा पडला की सॉरी म्हणून, माझ्या हातून चुकी झाली, माणूस आहे, माणूस चुकतो. त्याने सॉरीसुद्धा सांगितलं. त्याने चुकून रिव्हर्समध्ये हात पण नाही उचलला त्यांच्यावर. ते झालं. त्याच्यानंतर हे सगळं होत असताना आता माझा भाऊजी एकटा होता आणि ते लेडीज सगळे 15 जण लेडीज त्यांना मारण्यासाठी एकदम ग्रुपमध्ये होते. आणि आमचे काही मित्र होते म्हणजे जसे की काका मामा, ते फक्त सोडण्यासाठी गेलेले, सोडवण्यासाठी. त्यांना सोडवताना त्यांची धक्कामुक्की झाली आणि ह्यांनी खूप नेल्स वगैरे चेहऱ्यावर हातावर त्यांना पाडलं. तरीसुद्धा त्यांना हात पण नाही, रिव्हर्समध्ये काहीच त्यांना केलेलं नाही आहे, त्यांना धक्कासुद्धा मारलेला नाही. आणि ते जे हार्ट पेशंट होते ते इकडे कारच्या तिथे जाऊन उभे राहिले. त्यांनी 2 कानाखाली मारले आणि ते साईडला झाले. त्याच्यानंतर त्यांना काय झालं काय माहिती. आता सगळ्या लेडीज होत्या म्हणून सगळे फोन आले की तुम्ही लेडीज आहेत, आम्ही लेडीजवर हात नाही उचलणार आणि त्यांना काही बोलणार पण नाही. आमचे CCTV फुटेज पण आहेत आमच्याकडे, तरीसुद्धा आमच्याबरोबर हा अन्याय होतोय झाला. त्याच्यानंतर लेडीज वगैरे गेले आणि लेडीज माझी काकी म्हणजे पूजा ती गेली आणि तिने फक्त त्यांच्या लेडीजशी बोलले की काय झालं म्हणून करून. आणि त्या साईडला ते जे होते काका त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते खूप म्हणजे ते डायरेक्ट पडले. आम्ही त्यांना काहीच केलेलं नाही आहे, फक्त हातसुद्धा लावलेला नाही आहे. आणि ती लेडीज होती ती शिंदेची कोणीतरी होती आणि ते असे बोलत होते आम्ही शिंदेचे. आणि त्यांनी खूप प्यायली होती, खूप म्हणजे खूप प्यायली होती. आणि त्यांनी पिल्यात. आम्ही असं सांगत होते त्यांना आपण सॉर्ट आऊट करूया, आपण बसूया, आपण बोलूया. पण ते लोक ऐकायला तयारच नव्हते. आणि त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा ते त्यांचे पेशंट खाली पडले त्यांना सोडून, त्यांची वाईफ कोणी होती ती त्यांना सोडून ती भांडायला आलेली. विचार करा, त्यांना सोडून ती भांडायला. आम्हाला थोडी माहिती आहे की ते हार्ट पेशंट आहेत. आता त्यांनी हा गुन्हा कशाचा दाखल केलेला आहे आम्हाला हेच कळत नाही आहे. आम्ही एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहोत. आम्ही सगळे घरं, हे घर आमची खूप मोठी फॅमिली आहे. आमची सगळ्यांची घरं घाण ठेवून आम्ही रिसॉर्ट बांधलेला. आणि आम्हाला स्टे तर आणलाच नाही, नोटीससुद्धा दिलेली नाही आहे. आमच्या प्रॉपर्टीवर आम्हाला जाण्याचा अधिकार आज दिलेला आहे. आम्ही एवढा मोठा कोणता गुन्हा केलेला आहे की 200 पोलीस आलेत आमच्यासाठी. आम्ही नॉर्मल माणसं पडतो, आम्ही काहीच करू शकत नाही आहेत ना. आम्हाला कोणी नेते मदत करत आहेत ना कोणी आलेसुद्धा. आम्ही काय करणार, अशात आम्हाला न्याय भेटणार का. अरेस्ट पण केलं. आता अरेस्ट केलं ना, आता सगळेजण गेले तिथे. मग माझे काका आहेत सगळे, मी सांगते ना माझी खूप मोठी फॅमिली आहे. माझे काका आहेत, माझे दीर आहेत. त्याला अरेस्ट कशाला केलं आहे ते पण सांगते. फक्त 5 ते 6 लोकच सोडवण्यासाठी गेलेले, बाकीचे सगळे साईडला उभे होते ते CCTVत दिसले. त्यांची फक्त नावं त्यांच्याकडे गेल्यात म्हणून नावावरून त्यांना फक्त हे केलं. आणि ते जे समोरची पार्टी होती त्यांना थोडी नावं माहिती आहेत. मग त्यांना नावं देतो कोण. साईडला उभे आहेत म्हणजे एखादा गुन्हा होतो, एखादा ॲक्सिडेंट होतोय म्हणून आम्ही तिथे जाऊन उभं राहिलं तर आम्ही गुन्हा केला का तो. आमच्या हातून त्याचं झालं काय ॲक्सिडेंट वगैरे. त्यांना मरायचं होतं ते मेले, पण आमचे किती वाट लावून गेले. आम्ही कर्ज कसे भरणार. आणि आमची सगळी माणसं तिकडे जेलमध्ये आहेत. आम्ही राहणार कसे, आम्ही जगणार कसे. लेडीज 2 आहेत आणि त्यांचे 2 लहान मुलं पण आहेत. एक 3 ते 4 महिन्याची मुलगा आहे आणि एक दीड नाही 1 वर्ष प्लस मुलगा आहे. त्यांना सोडलेलं नाही आहे. हे लोक खोटं बोलून घेऊन जातात. काल रात्री पूर्ण रात्री आम्हाला झोपून दिलेला नाही आहे. लेडीज कॉन्स्टेबल घेऊन आले, त्यांना घरात घुसवतात, त्यांना बघतात. अख्खी रात्र आम्ही झोपलेला नव्हतं. त्या रिसॉर्टला 5 करोड खर्च केलेला आहे. आमचा लोनसुद्धा भरलेला नाही आहे आणि आमच्या हातात 1 रुपयासुद्धा नाही आहे. आम्हाला काय कोण न्याय देणार का. म्हणजे ते शिंदे साहेब आहेत, त्यांनी शिंदेंचंच नाव सांगितलं म्हणून मी त्यांचंच नाव घेते. असतील ते मोठे, काहीच नाही. मी त्यांच्याबद्दल काही चुकीचं बोलत नाही आहे आणि नाही त्यांच्याबद्दल हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा असं मला वाटतंय. आम्ही नॉर्मल माणसं आहोत, आम्हाला नाही पाहिजे. हां, त्याने दोन्ही बाजू ऐकायला हवी होती. त्याने ना आम्हाला काही विचारलं, त्यांनी आले तर आले, कालच्या काल त्यांनी पिंजरा घेऊन आले. असं थोडे असतील ते मोठे. मी सांगते ना, ती असेल कोणाची तरी बहीण, असेल कोणाची तरी मामी, असेल कोणाची तरी. त्यांचा भाऊ फक्त हार्ट अटॅक, ते बायपास सर्जरी 2 वेळा त्यांची बायपास सर्जरी झालेली होती आणि त्यांना हार्ट अटॅक आलेला. आणि लिटरली तुम्ही बघतील ना, व्हिडिओ पण व्हायरल झालेला आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. त्यांचा रिपोर्ट पण आलेला आहे. का ते दाखवत नाहीत. आणि मेन म्हणजे गोष्ट पहिली, त्या लोकांनी काय केलं. पहिला राहुल म्हणजे जो रिक्षावाला होता ना, त्यांना मारायला घेतलं. त्यांनी स्टार्टिंग पहिला केलेली. आम्ही बोलत होतो की आम्ही सोडवूया, सगळं सोडवूया, सगळं क्लिअर करूया.
ते लोक ऐकायला रेडीच नव्हते. ते लोक असं बोलत होते, आम्ही शिंदेची माणसं आहोत, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशा तुम्ही धमकी देतात. ती बाई राजकारणाच्या मुंडावर तुम्ही काहीही करणार, आम्ही बघत बसणार का? आणि आम्हाला आज कोणीच नाही द्यायला, आम्ही वोटिंग करतो, आम्हाला कोणीच नाही द्यायला आलेलं नाही आहे. हे करतात ते लोक, येतात ते लोक असं बोलतात, ह्यांचा रिसोर्ट फोडल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. माझ्या भावाला ह्या लोकांनी मारलं आहे, मला माहिती नाही त्यांच्या भावाला कोणी मारलं. त्यांच्या भावाला धक्कासुद्धा मारलेला नाही, उलट त्यांच्या भावानेच आम्हाला मारलेलं आहे. आता सेल्फ डिफेन्स नावाची एक वस्तू असते किंवा एक असतं की तू मारते मला आणि मारतच जाते, मी सहन करणार, एक लिमिटपर्यंत मी सहन करणार, त्याच्यानंतर मी रिव्हर्समध्ये तुला एक फटका देणार. तसंच काहीतरी झालं आणि एकाचं ब्लड आलं. ते हाफ मर्डर म्हणून आमच्या सगळ्या माणसांवर टाकलेलं आहे. आमची 25 माणसं तिथे अटकलेले आहेत हाफ मर्डर म्हणून. मतलब माझं हे घर आहे, माझ्या मम्मीचं घर आहे, माझ्या माहेरचं रिसोर्ट होतं, हे घर आहे, हे घर आहे, अजून पाठचे 2-3 घर आहेत, ती सगळी घाण ठेवलेले आहेत. आणि आम्ही त्या घाण ठेवलेलं त्याच्यावर लोन काढून आम्ही सगळं हे केलेलं आहे. आमच्या मुलांनी एवढी मेहनत केले, दिवसभर जेवण नाही, खावण नाही, पिणं नाही, काय नाही, समुद्रावरून रेती काढून एवढी मेहनत करून तिकडे रिसॉर्ट बनवलं. आता आम्ही करणार काय? हां, आता आम्ही जीव दिला ते बरं नाही, आम्हाला नाही पाहिजे. आता आमची घरं नाही, दारं नाही झाली, मुलाची लग्न व्हायच्यात, मग आता म्हणजे मुलांनी करायचं काय? आमची मुलं एवढी जायचं कुठे कुठे, म्हणजे एवढं माझी मेहनत केली बघ, रात्रंदिवस रेती करायची. कुठे सामान्य माणूस जाणार कुठे? कारण शिंदे त्यांच्या नावावरच त्यांचे रिलेटिव्ज आहेत, ते चुकीचं वागतात ते चालतात, ते मारतात तेही चालते, ते दारू पितात तेही चालतात. तुम्ही 500-600 रुपयामध्ये एंट्री करतात, तुम्ही इथे येतात, मी असं नाही सांगत सगळे कस्टमरचं, काही कस्टमर येतात आणि काय तोडफोड वगैरे अशीच त्यांची दादागिरी असते की नाही मी ह्यांचा माणूस आहे, मी त्यांचा माणूस आहे. आज त्यांनी नाव घेतलं मी शिंदेचा माणूस आहे, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि लिटरली त्यांनी त्यांचं बोलणं खरं केलेलं आहे. नोटीस देतात, पहिलं 8 दिवसाचं 10 दिवसा नोटीस देतात, मग त्यावरच फोडतात, नोटीस दिल्यावरच फोडतात. आज 24 तासाच्या आतमध्ये हे केलंय, मग आम्ही काय करणार? आम्ही ह्याच्या मुले शिंदेकडे जाणार, कुठे मंत्र्यामध्ये जाणार, औषधाचे डबे घेणार, पिणार, पारा पोरा हागट मरणार. त्यांनी भरपावना दिला आम्हाला, आधी फोडलं, तुम्ही फोडून टाकला का? बस मग केलाय. आमची माणसं कोर्टामध्ये जेलमध्ये आहेत, हजर झाल्यात, तुम्ही थांबवलं नाही ह्या लोकांनी रिसॉर्ट. आम्ही एवढे प्रयत्न करतात, थांबवा, प्रयत्न करत नाही ते लोक. मग आम्ही काय करणार? आमचे एवढे मुलं आहेत, आम्ही कोणावर पोट भरणार? आम्ही ह्या मुला आम्ही उभी केलं रिसॉर्ट, मग आम्ही काय करणार? शिंदेच्या मुलांना आम्ही 150 लोकांनी आत्महत्या करणार, 2 दिवसामध्ये आत्महत्या करणार, जाणार मंत्रिमंडळामध्ये जाणार, मुला बाला घेऊन जाणार, सगळे आत्महत्या करणार. आम्हाला हे फायदा नाही मिळत. आमचं शेतीवाडी होती ते आम्ही त्याच्यामध्ये रिसॉर्ट बांधलं, माझा कोणावर पोट भरणार? काय करणार आम्ही? कशाने पोट भरणार? तुम्ही आमचं तुम्ही फोडलं, मग आम्ही कसं काय पोट भरणार? असते ते आम्ही थोडं काय आता सगळंच फोडून टाकलं. आम्हाला वाटतं ऑफिस फोडणार, थोडंसंच फोडणार जातील, पण थोडं काय फोडलं नाही, त्या लोकांनी सगळं भस्म करून टाकलाय. मग आम्ही काय करणार? आम्ही काय करणार? मंत्रीवाले असे करतात का? मंत्री लोक, आपण मराठा समाज, ते पण मराठा समाज, आपण मराठी समाज, आपण मुसलमान नाही मिळत. तुम्ही अत्याचार केलेला गॅस गुन्हे होतात, नाही होतच नाही, गुन्हे सगळे मेरे होतात, सगळ्या प्रत्येक देशातला गुन्हे होतात. मग त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट नाही केला ना. त्याने असं पण सांगितलं का आम्ही 2 दिवस तुमची वाट बघणार, तुम्ही हजर न झाले का आम्ही फोडून टाकणार. 2 दिवस पण ना, 24 तास पण ना झाले, त्या लोकांना फोडून टाकलं. मग आम्ही कसे काय जगणार? काय जगून फायदा आहे? आमचा काहीच फायदा नाही मिळत. आम्ही औषध पिणार किंवा फास घेणार, त्यांच्या शिंदेच्या नावाने आम्ही मरणार, पब्लिक शिंदेच्या नावाने मरणार. आमच्या नवऱ्याला पण 2 दिवस जेलमध्ये ठेवल्यात. ते म्हणतात की आम्ही सोडते पण नाही सोडत. छोटीच्या ताने बालाला घेऊन गेल्यात दवाखाना, याच्यामध्ये जेलमध्ये 3 महिन्याची पोर घेऊन गेला, 1 वर्षाचं सकाळपासून. कुठल्या रिसॉर्टमध्ये ना भांडण होत, सगळ्या रिसॉर्टला होतात. बरोबर आहे. आम्ही मारलाय, सूर्याने मारलाय, गळा दाबून मारलाय, तो मारलाय, कॅमेरा दिसतो ना, तशाप्रमाणे तुम्ही कारवाई केली असतं ना, चाललं असतं. आमचे माणसं उचलून हजर करा, तर आम्ही हजर केल्यानंतर तुम्ही न सांगताना आमची माणसं जेलमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिसॉर्ट फोडायला घेतलं, हे कितपर्यंत योग्य आहे शिंदे साहेबांचं? शिंदे साहेबांनी नोटीस न देताना, तुम्ही डायरेक्ट नोटीस न देताना डायरेक्ट तुम्ही बिल्डोजर फोडला, अर्ध फोडला असता, ऑफिस फोडला असता किंवा गेट फोडला असता, तर आमचं समाधान झालं असतं. तर त्यांची एक कळकळावट म्हणून फोडलं. तुम्ही अख्खा ऑल उद्ध्वस्त केला. आज 4 कोटीचा आमचा रिसॉर्टवर कर्ज आहे, तो भरणार कोण? शिंदे साहेब देणार आहे का?
आमच्या अख्खे घर दार मुलांचं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे असताना शिंदे साहेबांना एवढा मोठा निर्णय का घेतो? 24 तास न असताना शिंदे साहेबांना एवढा हे असं निर्णय कुठलाच कसा काय? मंत्री असून काय फायदा आहे? मग मंत्रीचा फायदा असा मिळत मराठी समाजला तुम्ही काय असं करून टाकलं? अर्धा 1-2 तास पण 2 दिवस पण घेतलं 24 मंत्र्याचा. तास पण शिंदेने असा विचार केलाय का मराठी समाज आपण पण मराठी आहे त्यांनी पण मराठी आहेत असं थोडं आहे का? मुसलमान लोकांचं झाले भांडण काय झालं ते त्यांच्यावर हातापू काय करू कारवाई करू शकतात पण तुम्ही आम्हाला निर्णयच दिला. तुम्ही काय करणार? काय नोटीस सीट पॅक मारली असती 10 वर्ष तुम्ही आम्ही समाधान केले असती. आज तुम्ही येऊन आमच्या घरी एक पुरुषला मिळत रिसॉर्टमध्ये आज 5 करोड रुपयाचं रिसॉर्ट आहे आमचा एक मुलगा ना तिकडे ठेवत आम्हाला उभी ना करत. हे कुठला निर्णय? सगळ्याच रिसॉर्टला असं करणार पण का? आतमध्ये घुसून पण नाही देत आमचा रिसोर्ट. मग एखादा माणूस जर घरातला अटॅक येऊन मेला मग त्यांच्या माणसावर कारवाई करायची का शिंदे साहेबांनी? विचार करते. आता तुमच्या घरात अटॅक झाला तर तुमच्या घरातल्या लोकांनी त्या माणसाला अटॅक करायचं का? घर फोडायचं का? असा काही निर्णय आहे का? असा काही क्लेम आहे का? मग आमच्यावरच का असा अत्याचार? कुठल्या रिसॉर्टमध्ये माणसं मिळल्या? मग एवढा गुन्हा असतो काय? आज घरातले एक पुरुष मांडून नसताना सगळ्या लेडीज असताना सगळ्या तुम्ही डायरेक्ट आमच्या रिसॉर्टवर बुलडोजर फिरवतात. कोणा ऐकून दुसऱ्या रिसॉर्टमध्ये एवढे माणसं मरतात ऑलमोस्ट चुकून टेम्पो टाकतात ते बघून सुद्धा त्याच्या कारवाई नाही केली. आमचं 2 वर्ष झाले रेसॉर्ट झालेलं आहे. 2 वर्षामध्ये दुसरी लोकांची रेसॉर्ट आहे जुनी झाल्यात भरपूर जुनी झाल्यात. त्यांच्या रेसॉर्टमध्ये पण भरपूर असे झाल्यात प्रकरण मग झाल्यात. मग त्यांच्यावर तुम्ही अशी कारवाई केली का? भरून टाकले गपचूप नेऊन टाकले कुठेतरी त्यांना तुम्ही साथ दिली ना? मग आम्हाला कशाला साथ दिली? आमच्यावर समक्ष दिसते कॅमेऱ्यामध्ये तो परून गाडीवरून असा उभे आहे तो असं धडकसून पडला पडला स्वतःहून मेलाय तो हात गायना केली ते आम्ही मान्य करतात. तुम्ही शिंदेने डायरेक्ट हात आमचा निर्णय कसा मोठा बसर करतात. आज गावगावला आपल्या हे होतात बलात्कार होतात कापून टाकतात. मग त्या लोकांना कशाला फाशी देत? ते पण आहेत ना समाजाचे लोकांचे आहेत मराठीचे आपले. मग त्या लोक कशाला नाही करत? मुली जेवण नाही मिळत मुली सुरक्षित नाही मुली पुरुषामुळे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करत नाही ना. आज एखादा माणूस मेला तिकडे अटॅक होऊन मरतो त्याच्यासाठी आमचा अख्खा रिसॉर्ट तुम्ही 5 करोडचं आज प्लॅन आज तुम्ही उस्वस्त करता. हा कोणता शिंदे साहेबचा निर्णय आहे? काय नाही आम्हाला एकच मान्य आहे शिंदे मंत्र्यांनी आम्हाला सपोर्ट नाही केला. आता भरपाई नाही केली का? आम्ही काय करणार? त्यांच्या घरी जाऊन कोणा आम्हाला नाही माहिती असले मंत्र्याचं घरी जाऊन चौकशी 150 माणसाची आमच्या लोकांची हे फॅमिली आहे 150 घराची फॅमिली आहे. मंत्र्या जाऊन डायरेक्ट आम्ही औषधाचे डबे पिणार ना ते औषध पिणार ना फास घेणार काय दूर करणार ते आम्हाला तुम्ही तोडले ना भरपाई द्या. मग संबंध तुटला आमचा. तसं मिळत लहान मुलं आहेत कुठे जाणार? पण आई बाबाचं होतं म्हणून आम्ही पोटभरासाठी केलेलं ते मग आम्ही कुठे जाणार? आता फोडलं असते सगळं फोडून टाकलंय मग आम्ही काय करणार? मंत्री फायद्याचं बघेल हे घेतला फायदा घेतला शिंदेनी आम्हाला न सांगताना असं केलं. आम्ही मजुरी करणारी माणसं ते लोन काढून पोरांचं भविष्य सिक्युअर केल्यानंतर तुम्ही 1-2 वर्षांनी त्याचं नील केलं. हा कितपर्यंत शिंदे साहेबांचा निर्णय आहे? कितपर्यंत योग्य आहे? मंत्री आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला वोटिंग केलं का? त्याच्यासाठी निवडून आणलं का? असा तुम्ही निर्णय द्यावासाठी त्याकडे आम्ही निवडून आणलं का? मंत्र्याला सपोर्ट देऊन काय फायदा? काय support मतदाराला सांगतात शिंदेला एवढंच बोलणार आहे तुम्ही आम्हाला भरपाई दिला तर आम्ही आत्महत्या करणार नाही. भरपाई नाही दिला का आम्ही आत्महत्या करणार? आपण काय अपंग बाई बरोबर आम्ही 2 रुपये कमावणे त्याला काय पुढे पडले काय बरोबर. आज त्याजून एक कोणत्या कारणाने फोडून काढलं? काय काम होतं तुम्हाला? कोणतरी येऊन कुठेतरी मरते मरत नाही का? कुठेतरी मरते अटक येऊन मरते घरातून मरते रिक्षातून मरते. मोठा निर्णय घ्यायला आम्हाला एवढं समज आहे समज आहे खूप आहेत रिसॉर्ट आहेत पण असं नाही आमचं सर्व एवढंच आमचा रिक्वेस्ट आहे की आम्हाला भरपाई पाहिजे नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याच्या पर्यंत. एक व्यक्ती गेला तर तुम्ही 200 लोकांची तुम्ही आज मृत्युमुखी पडल्यात. आज 10 करोडची मृत्यू 10 करोडची तुम्ही मालमत्ता पाळून ठेवायच्या माणसासाठी 100 लोक तुम्ही आज उपाशी मरतात. 150 लोक आज उपाशी मरतात तुम्ही एक माणसासाठी आणि त्यांच्यामध्ये त्याचं काहीच काही नुकसान नाही त्याचं का त्यांनी काय भांडण गेलं त्याला मारलं असं कुठला विषयच नाही. विषयामध्ये त्या अटकाला काय झालं असेल रिक्षामध्ये रिक्षाचा काय ते चाक त्याच्या पायावरून गेला जे काही लेडीजने काय हाणामारी केली त्याच्यामध्ये ते बोलावलेली त्यांच्या काचा फोडल्या मग ते बोलणार नाही का ते? आणि त्याच गावचा आपला देशाचा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री असा असतो का? मुख्यमंत्री असा नसतो. ज्या मुख्यमंत्र्याची ऑर्डर दिली ना तो मुख्यमंत्री नाही. एका व्यक्तीसाठी 200 लोकांची मूर्ती हे करू शकतच ना तो. याला मुख्यमंत्री बोलतच नाही. आम्ही अशा मुख्यमंत्री धिक्कार करतो
या मुख्यमंत्री धिक्कार करतो, मी धिक्कार करतो. असा मुख्यमंत्री नाहीच आणि असा मुख्यमंत्री आम्हाला पाहिजे पण नाही. या मागच्या दिवशी असा मुख्यमंत्री नाही ठेवणार. आम्ही आज हे हक्काने सांगतो, असा मुख्यमंत्री आम्हाला नाही पाहिजे. असा मुख्यमंत्री असतच नाही. लाचार आणि ज्यांचे ते सांगतात ना 50 खोके एकदम ओके, ते बरोबर सांगतात लोक. 50 खोके एकदम ओके बरोबर सांगतात लोक. असा मुख्यमंत्री नाही पाहिजे. अशा 200 लोकांची तुम्ही उपासमारी करतात कशाला? एक व्यक्तीसाठी. काय ते बघा, येऊन बघा, अक्षरशः बघा पहिला इकडे काय घडलंय काय नाही घडलंय, तुम्ही बघा पहिला.